कार्यक्रमाला मजा येणारच, त्याचा आनंद लुटणारच. तत्पूर्वी विकास बुवांचे चाहते आमचे अनिकेंद्र आणि मनोज कोंडलकर त्यांचा 2 मिनिटांमध्ये सत्कार करत आहे विकास बुवांचा. तरी त्या वेळेत आपण सत्कार पटकन करून घ्यावा. फास्ट फास्ट. विकास बुवांच्या छान आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे सगळ्यांनी. गणपती बाप्पा हे जर साथ आणि हे जर प्रेम जर माझ्यासारख्या फाटक्या माणसाच्या नशिबात येणार असेल तर त्याची शुद्ध जाणीव असेल मला की त्या जाणीवात राहायचं. अरबट चारबट न बोलता अगदी कडकडन आमच्या दोषी पायला घेऊन आमचं जोशी बुवा चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे, चॅलेंज स्वीकारणार आहे, आव्हान स्वीकारणार आहे. तर गेल्या वर्षी सांगितलं बुवा तुम्ही शक्तीवाला, म्हटलं टोपी घातली नाही तर म्हणतात आम्ही शक्तीवाला, आम्ही टोपी घालत नाही. मग म्हटलं शक्तीवाला आहे तर मग साडी पोळीवर आला पाहिजे, लुगड्या पलकावर आला पाहिजे. बुवा तयारी
गोवा तयारी आणि साडी नेसून आलं. साडी नेसून काय बक्षीला पगर आणि काय लाली आणि काय लिपस्टिक, अगदी नमानातली मावशी. तर त्याच्यावर मला गोवा जोशी बघू द्या ऐका. काजळ नाही कुंकू कवाळी, अरे काजळ नाही कुंकू कवाळी, केस कलेली वाळली, आमच्या पोटातली संख्या वैनी बाजारात. एकही शब्द आगाव नसेल, कारण डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे, उपनगर आहे, सांस्कृतिक नाक आहे. आणि या शहरामध्ये एवढी सगळी संस्कृती होते, जतन होतं, इकडे शक्तितुलान होता. आणि आज शिवमुद्राच्या सर्व शिलेदारांनी गेले 15 दिवस 1 महिना प्रचंड मेहनत घेत हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी केला. त्या शिलेदारांसाठी तुम्ही टाळ्या वाजवायला हव्या, कारण एवढं मोठं व्यासपीठ जोशी बुवा हे पवित्र आपण जपायला हवं. आणि तुम्ही ते जपलं. पहिली बार इतकी उत्कृष्ट केली, पण राधेनं प्रेम करावं आणि कानानं खोड्या काढाव्या. आणि अशा प्रकारे आपण कार्यक्रम सुरुवात करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अवघ्या या कलेचा आराध्यदैवत, अवघ्या सृष्टीचा आराध्यदैवत गणपती बाप्पा गजानन, आई सरस्वती माता, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज, मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, संत बाळूमामा, या मुंबईची मुंबादेवी, विरारशाही जिल्हारी, माझ्या राजाचं दैवत घरी केदारली, घरी चव्हाटा, माझ्या रुंदी गावचं ग्रामदेवत आई नवनाई देवी, आई विठाई देवी, घरी केवढोकर, नटेश्वर जागे मालक, रंगदेवता, या सर्वांना नतमस्तक होत. मूळकवी बाबूराजे घराणे, युवा शंकर, नारायण गुरव, पवन विचार गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर तुलेवाले, विकास नागोरे, ओंकार देवली, पोस्टर खेळपे, शाखा जय हनुमान नाथ मंडळ पल्हाळचे कोटवाडी यांच्यासोबत या कार्यक्रम करत असताना माझे ढोलकीपटू संदेश ओके, अतुल इंजन, कीबोर्डला माझा समाजाला, बेंजोला माझा अमोल अनिष्कर, आणि ऑक्टोपॅडला रोहित टिके, साऊंडला माझा दादा राजू पगार, सर्वांना मला साजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई शिवमुद्रा प्रतिष्ठान, सागाव, डोंबिवली आणि याचे सर्व आमचे आदरणीय बोले सूर्य माऊली अध्यक्ष आहेत, दीपक गवचे आहेत, अरविंद तरळ आहे, नंदकुमार जुलूम आहे. आणि आज माझे गुरुबंधू सुरेश राऊत इतकं छान प्रस्तावना करतात, सूत्रसंचालन करतात हे आज मला माहिती पडलं. आमचे बंधू सुरेश राऊत आहेत, दिगंबर भोड माझा दादा, मित्र उमेश बंडे आहेत. या लोककलेमध्ये गेली 40 वर्ष त्यांनी योगदान दिलं. त्यांचे चिरंजीव सुशांत गराटे भाऊ आहेत. नमन शक्तितुरा याच्यात कायम अविरतपणे असणारे आमच्या अनिल गराटे आहेत. त्याच्यानंतर नमन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भटकर माऊली आहेत. त्या अशी माणसं आली की अजून गडबड येतं, काय बोलायचं तरी काय बोलायचं. त्याच्यानंतर शाहीर अविनाश तांबे आहेत, शाहीर सागर नावले आहेत, गोड गायचे शाहीर महेश नलावडे पूर्ण कुटुंबासोबत आले, संतोष कोल्हापूर भाऊ आहेत, गणपत नांबोरे आहेत, शाहीर अमोल दैत आहेत, निर्माते चंद्रकांत खरास आहेत, ऋणानुबंध संस्थेचे सर्वेसभा मंगेश शेडगे आणि अनेक आहेत, चंदू शेळके आहेत आमचे वाहन. तर सर्वांना मला साजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद.
आणि सर्वात महत्वाचं माझे प्रतिस्पर्धी शाहीर आमची कोट्यातली जोशी वहिनी तुम्हाला शाहीर मनाचा मुद्रा एवढी वावप्रतिम बारी तुम्ही केली पण व्हायचं चिमटल आणि क्वाच्या मी काय आमना पिंड आहे आणि आम्ही तुले वादन तर संजय जोशी बुवा तुम्हाला मनाचा मुद्रा आणि आमचं जय 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 ऐकतं त्यांना पण मनाचा मुद्रा मनोहर जोशी बुवा रोज मनोहर जोशी आपल्याकडे मुख्यमंत्री होतं आणि कोटाचा मुख्यमंत्री मनोहर जोशी जय 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 सुरुवात करू सद्गुरूंचं स्मरण आणि स्वामींचं स्तवन शाहीर ज्याप्रमाणे स्तवन गातोय त्याप्रमाणे माझी बारी असेल लक्ष असो स्वामी चरणी माझी जागा स्वामी चरणी माझी जागा द्यावं माझा आसरा स्वामी नाही माझा मार्ग दुसरा स्वामी नाही माझा मार्ग दुसरा हो
गजानन गावदेवी अखंड हरवासरीचा पवन विशाल बाबा राजाराम गणेश भिकाजी शंकर प्रभाकर गणपती बाप्पा भानुदास घराणे शक्तीवाले सोमनाई नृत्य कलापथक मंडळ आधीच ते महान शाहीर प्रभाकर कृष्ण मौली 200 रुपयाची पारितोषिक त्यांचं म्हणणं आहे की पवतं बांधायचं गट झाला पाहिजे आणि मनोहर उटगावकर यांच्याकडून 500 रुपये आईचा गट झाला पाहिजे चंद्रकांत खराब पावली आमचे निर्माते 1001 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे भानुदास घराणे शक्तीवाले त्याचप्रमाणे गाय काय काय आडो या गणाची फरमाईश दोन गायक गिरीश नवाळे मौली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक फरमाईश बघा मंडळी की आमचा वारवड किती श्रेष्ठ आहे की एक वीज आखून त्या गावापातळीच्या हुकमानं गाव वसवलं आणि आज एकाचे 21 झाले 5चे 25 झाले भरल्या कणसात आणे दिले बरकत दिली गुरा ढोरात दिली पोरा टोरात दिली आणि त्या ग्रामदेवतेचं नातं या विश्वाच्या आराध्य देवतासोबत त्याने जोडलं आणि पौतं आपण पौती पौर्णिमा म्हणतो राखी बांधतो रक्षणाचं बंधन घालतो आणि त्या माझ्या ग्रामदेवताला सांगितलं बाप्पा मी गावची पांढर तू मी माझ्या परीने रक्षण केलं पण तू आणखी त्याच्यात बरकत करून माझ्या गावात रक्षण कर तर त्याचा गड तुमच्या चरणाची साधनची फरमाईश आहे गराडे बोल गराडे बोल गराडे बोल नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नाचायचं गावदेवाच्या हुकमानं नात नव्यानं साजायचं भेट दिली ही गावदेवानं भेट दिली ही गावदेवानं तुला पवता बांधायचं पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं आणि सुखानं नाचायचं गणाला पवत बांधायचं आणि दुसऱ्या गणाची फरमाईश विचार हा किती आहे देणारा आपला लपोद काढवड करून सारी करतो मी सोया करवस सारखं मातन सजू दे कसं चल काय काय आळू गवाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला कसं चल काय काय आळू तुझ्या गौराईला घराला आणि सणाला काय काय आळू गवाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला काय काय आळू गवाये गणपतीला
तर मंडळी आजच्या माणसागड आमचं बोवा बोललं आज तारीख वीस आहे तिथे गडबडीत झाली बाकी काय. नमन लोककला अध्यक्ष रवींद्र मटकर माऊली 500 रुपयाचे बक्षीस आलेले आहे आणि आमचं सागर नावाले 200 रुपये दिलेले आहेत बारीक खंडाव सांगते. तर बोलतात गणपती 20 तारखेला आहे. आधी पाणीपीठ संपवून गेलं पाणीपीठ दिला आणि 8 दिवस 7 दिवस आधीच गेलं गणपती बाप्पा घ्यायला. बोला भाऊ चालले रे भाऊ चालले क्या भाऊ चालले ठीक आहे या गमती आहे ते काय चुकून येतोय एखादा शब्द. आजचा गण आवाज बरोबर आहे माझा. या ठिकाणी माझ्या आया बहिणी आल्या आणि हा गौरी गणपतीचा सण का आणि त्यालाच त्या गौरीला हे जरा बंद करा अजिबात बंद करा. गौरी गणपतीला या गौरीलाच पाण्यावाशी काय त्यावेळेला एवढे प्रचंड कष्ट काबाड कष्ट त्या डोंगराच्या पलीकडे कुठं तरी आपली लेख दिलेली. 4 दिवसाची तिला सुट्टी तिला आराम मिळावा. जशी माझी गवर येते घरात तशी माझी घरातली माहेर रोषणी आली पाहिजे आणि त्यासाठी भाऊ जायचा माघारी. आता माघार पण सुटलं आणि त्याच्या पण माहेर पण दूर झालं. तो माघारपणाचा विषय इथं माझ्या असलेल्या आया बहिणी त्यांच्या चरणाशी वाहतोय. गणाकडे लक्ष द्या हो लक्ष द्या. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी डोंगराची झुंपून किल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी डोंगराची जोडून किल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग बहिणी चल ताई माहेरी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी डोंगराची जोडून किल्लारी. गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी डोंगराची जोडून किल्लारी. आलो आलो तुझा मी माघारी. चल ग ताई चल बहिणी माहेरी. आलो आलो Pasa
धामी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी आलो आलो धामी माघारी चल ताई चल बहिणी माहेरी आलो आलो धामी माघारी हा माघारपणाचा गट तुमच्या चरणाशी सादर करतो केलेला आहे. आणि आता महेश नलावडे माझे पाठीराखे माझे बंधू माझे आदरणीय खेड तालुक्यातले मांडवे गावचे 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आलं पैसा आले. सुनील गणपत नवाळे आदिवासी क्रिकेट क्लब केरावळेवाडी देवाचे गुंठे राजापूर यांच्याकडून 200 रुपये गाणा माझ्या बालपणी फरमाईश. आणि निर्मला मांडवकर माऊली चिखलाचे गवर अरे वा फरमाईश 200 आणि एक नंबर द्या. थँक्यू मंडळी. चंद्रकांत खरात माझे निर्माते यांनी या गणासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. मारुदास घराणे शक्तीवाले प्रणय अनिल यांच्याकडून सांगितलं काय काय आणू 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद. तर मी कधी प्रमोशन केलं नाही पण आज मी करणार. माझा शाहीर प्रतिस्पर्धी राज्यातले आयोजक बरेच मंडळी राज्यातले आहेत. रसिक राजकीकडचा आहे आपलं व्यासपीठ आहे. तर मंडळी चिखलातली गवर नावाची एक कन्सेप्ट एक डोक्यात विचार आला की आमचं जे प्रेम असतं बायकोच्या साथ्याचं आम्ही व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट करतो तिच्या बर्थडेला केक कापतो आय लव्ह यू बोलतो आय मिस यू बोलतो. पण आपल्या आई वडिलांनी एकमेकाला आय लव्ह यू नाही कधी बोलतो. हे व्हॅलेंटाईन नाही केलं एकमेकावर खेकसत राहते. पण आजारी पडली खोकलं की तिला काळजी असते. ती रात्रभर कुठं बाम आयडेक्स खोबरं लागत म्हाताऱ्याला काय होतंय काय म्हाताऱ्याला काय होतंय काय ही काळजी आपल्या आई वडिलांनी. आणि हा विचार डोक्यात आला की त्यांचं प्रेम कसं असेल. उभ्या आयुष्यभर त्या म्हाताऱ्याला वाटत असेल का की माझ्याकडे 18-20 दारिद्र्य असताना ही नवी नवरी माझ्या घरात आली काबाड कष्ट केली 7-8 मुलं झाली आणि ती कबराला वाकून शेवटपर्यंत क्षणात राहिली. माझ्या गौरीसाठी मी काय करू शकतो. हे 2 दिवसापूर्वी गाणं आलेलं आहे चिखलातली गवर. कृपया तुम्ही बघा आणि ते चालेल आमच्या अनंत भावकर भावांचं आहे शिवांश प्रोडक्शन. कृपया त्याला सपोर्ट करा. शब्द आहे का माझ्या शिवरात माझ्या वरात. ती चिखल चांगली करून आले. आज जाते या बैलाने तो घरात आलाय बैल धुतले आणि वाड्यात बांधले आणि बाहेर असा पेंडा घालून आलाय. आणि तेवढ्यात ती माऊली लावणी करून चिखलाच्या पायाला आले. माझ्या शिवरात माझ्या वरात माखून चिखुल लक्ष्मी घरात. हो माखून चिखुल लक्ष्मी घरात. पिंजर घावरला मनावी राहीना उसावला शासती सासच्या भरात. माझ्या शिवरात माझ्या वरात माखून चिखुल लक्ष्मी घरात. धन्यवाद. आणि हे गणा माझ्या बाबतीत फरमाईश मागत भुवाकडे कुठे जाणार. गणा माझ्या बालपणी
होत्या वाटाड वळणी कोसोबैल दूर चालुनी दगड धोढे काढ्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणलं तुला नवाणी हो गळा माझ्या वाजवणी होत्या वाटाड वळणी गरम पाणी आहे तब्येत तुला बोलवली काय तुला चला अभिजित चौगले निलेश घोड यांच्याकडून 200 रुपये दादा हुकमा लागतो देतो आधी तर आधी गवळ गोवानी प्रेमाची गवळ काढलेली आहे ह्या माझ्या अशा पोरी गवळणी प्रेमान बारी करतात प्रेमान अशा बारी करतात आणि खोड्या पण करतात शाहिराचा आवाज शाहिराचा चाली खरंच मानलं पाहिजे शाहिराला पण एवढा मागे आमचा बुवा कार आला हाच प्रश्न आहे एवढा गोड आवाज सादरीकरण मजबूत मला ना ह्यांच्याबरोबर बाऱ्यासाठी टेन्शन असतं काय माहितीये मी आपला काळात असा आपला हे पण माझ्यासारखं व्हायचं माझ्या वेळेस बुवाने माझ्या बाबतीत जीएसटी लावलेली आहे रंगाच्या बाबतीत मला एकदम भीती नसतं तर बाकीचं मला सगळं काळ्या वेळ म्हणतात हे नाही होऊ शकत तर याचा आहे क्योंकि इतना प्यार तुमको भले किती राधिकेगा तुझी काढली मी खोड सांगशील का परी तुझला मोहनाची तान ओढ गुज माझा तुझा हो गुज माझा तुझा अमृता होन गोड भले किती राधिकेगा तुझी काढली खोड गोवाचा भाग आणि गोवाची गवळ आता गोवाची माझ्या आजच्या वारीची गवळ राधिकेला प्रेम करायचं गवळीने प्रेम करायचं आणि कृष्णाला खोडी काढायची आणि ही खोडी काढताना त्या प्रतिस्पर्धेला पण माझ्या घेतली पाहिजे प्रेक्षकांनी पण माझ्या घेतली पाहिजे आणि हे सगळं करत असताना माझ्या आया घराची मान पण खाली गेली पाहिजे हा शक्य आहे आणि म्हणून मी वास्तव बोलत नाही वास्तव बोलत नाही तर माझ्या जोशाबाईने ऐकून घ्यायची गवळण लोगड्याची लय हाऊस काय का ताब्या कशी मी घेते जोशी मी लग्नाला येते तसं आमच्या आता लहानच्या फेमस पटातली जोशीबाई मानतात जोशीबाईनी एक साथ नमस्ते तुमको सब समजते चाल काय माहिती काय त्या सगळ्या गवळणी यमुना तीरी आंघोळ करायला लागल्या आणि त्यावेळेला पाणी दूषित झाले कारण ऋषी मुनी सांज संध्याकाळी सकाळी ते जलप्राशन करायचे आणि सुचिरभूत नसताना ते जर जलप्राशन केलं तर ते राधिकेला पाप लागला असतं गवळीला पाप लागला असतं म्हणून त्याची वस्त्र पळवली तो विषय अरे बोबडी गवळण म्हणते काय रामचंद्र घाणेकरची अंजमार गवळण अरे आली नेसून ही लुगडी जोशाबाईने अग आली नेसून ही लुगडी एवढी झाली घोडी नाही शरम थोडी एवढी झाली घोडी नाही शरम थोडी आली नेसून ही लुगडी आली नेसून ही लुगडी आई झाली घोडी नाही शरम थोडी एवढी झाली घोडी नाही शरम थोडी लुगडी सोडून ही लुगडी आली नेसून ही लुगडी आली नेसून ही लुगडी आली नेसून ही लुगडी
आले असून आता बघा आता येतील एक तर लोकं रेडिओसून येतील आता काहीतरी बोलतील बोलू दे. तर शाहिराचा प्रश्न आहे आणि तो शाहिराचा प्रश्न त्यांचा गोवांचा प्रश्नांचं उत्तर देऊन मी वैतागलेला आहे. तरी पण ते काय मान्य करत नाही. साऱ्या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे त्या मंदिरातील मूर्तीच्या देवाला हात नाही पाय नाही. तर गोवा ते मंदिर महाराष्ट्रातील विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर इथे आहे. त्या देवाचे नाव स्तंभेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिराला श्री ब्रह्मा बेतालेश्वर मंदिरी बोलतात. याची रचना स्कंद पुराणात लिंगोद्भव अध्याय 7 वाहन काळात केली गेली आहे. व मान्य करावे जे जे तुमच्या संदर्भ आहे ज्या तुमच्याकडे अटी नाही आहे त्याची आम्ही उत्तर दिली. आम्ही वाचन तरी किती करायचं आमच्या मसोदाने वाचन किती करायचं कधीतरी मान्य करा. शिवमुद्राचे शिलेदार रुचिका दिगंबर घोड आमच्या उमेश बडवे निलेश घोड सुनील नारकर यांच्याकडून 700 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तर हो आमचा प्रश्न तुम्हाला दिलेलाच आहे की शेती करताना कमरेला आकडे कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आणि भूमाता गौरव कथा या ग्रंथात आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर शाहीर नक्की प्रयत्न करा. आता एक फरमाईश अठरा कुंभाला सांगतो माझा लाडला त्या लाडल्यात कवरेज खेळी अनेक गावं आणि त्याचा मालक केदारगिरी चव्हाटा त्या लांड्यानं माझ्यासारख्या दूध विकणाऱ्या पोराला एवढं मोठं केलं त्या मातीचं रूप. 18 कुंभाला सांगतो नकवले केदारगिरी बांधतो धनी चव्हाटावरती तोंडवाला हुकमाने नाचतो धनी चव्हाटावरती तोंडवाला हुकमाने नाचतो धनी चव्हाटावरती तोंडवाला हुकमाने नाचतो धनी चव्हाटावरती तोंडवाला हुकमाने नाचतो. 18 कुंभाला सांगतो नकवले केदारगिरी बांधतो धनी चव्हाटावरती तोंडवाला हुकमाने नाचतो. एक पद घेतो खोडी काढलेली आहे. शायराने मला पहिल्यावर काय बोललेलेच नाही काही भाग ठेवलेले आहेत त्याने आणि या सांस्कृतिक नगरी आणि असा पहिला कार्यक्रम होत असताना याचं भाग शायराने ठेवलं पाहिजे ते आमच्या शायराने ठेवलेलं आहे. तर एक पद शिवमुद्रावरती आहे प्रतिष्ठानावरती आहे. हे जे 12 मावळे आहेत त्याने एक सोबत राहा एक अशी मान तयार करा आणि त्याचा मेरूपणी आज या ठिकाणी आमचे सूर्य माऊली आहेत उभे सूर्य माऊली आहेत. तर माझं गाणं होतं की देव निघाले देवळातून त्या चालीवर बांधले रूप लावताना हा क्षण पारणा पिटते हो पाऊल देव निघाला देवळातून आणि बसलं पालखीमध्ये जाऊन आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान टंकलावाचा वाद करावो शिवमुद्रा प्रतिष्ठान 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 आहे सर्वांचा अभिमान आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान आहे सर्वांचा अभिमान तरुणाईचा स्वाभिमान टंकलावाचा वाद करावो शिवमुद्रा
कृष्णा माऊली तिलके यांच्याकडून अप्रतिम आवाज व 500 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. तर एक तासा पारी केलेली आहे. बुवांना शुभेच्छा, माझ्या दोषी वहिनीला शुभेच्छा. त्यांनी दुसऱ्या बारीत काय करायचं ते करायचं. तर प्रकाश माऊली आहेत का? प्रकाश म्हात्रे अजून आणले असेल. तर असे बोलून माझी बारी संपूर्ण होतो. धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला मंडळ दोन्ही शाहिरांचं शिवमूर्ती प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येत आहे. तरी संजय जोशी बुवा आपण व्यासपीठावरची कृपा करावी. शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला मंडळ आमचे रेखाताई गायकवाड, सारिकाताई शिंदे, तेलंगेताई आणि सुजाता पारोदळताई. संजय जोशी बुवा आपण व्यासपीठावर यांची कृपा करावी. शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं दोन शाहिरांचा इथे शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात येत आहे. तरी जोरदार टाळ्यांनी दोन्ही शाहिरांचा सत्कार करायचा आहे. तसेच संजय जोशी बुवा यांचा इथे शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं शिवप्रतिमा देऊन जोरदार टाळी दोन्ही शाहिरांचा इथे सत्कार स्वागत समारंभ होत आहे. धन्यवाद. शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीनं दोन्ही शाहिरांचा सन्मान झालेला आहे. धन्यवाद.